Dear student, today we will see Science and Technology Part 2, Chapter number 7, Introduction to Microbiology. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 7वं प्रकरण ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पान नंबर 77 वर 77 वर आहे. इन इट वी विल सी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, प्रॉडक्ट्स आणि उत्पादन याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पण याच्या अगोदर मागचं काही आपल्याला त्या ठिकाणी आठवायचंय. कॅन यू रिकॉल? याच्यामधला पहिला प्रश्न आहे पहा की विच डिफरंट मायक्रोबियन्स आर युजफुल टू अस. म्हणजे कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडतात. आता काय सांगता येईल की मेनी मायक्रोवेव्स आर युजफुल टू अस सच एज बॅक्टेरिया विच इज युज्ड फॉर मेकिंग कर्ड फ्रॉम द मिल्क. अनेक अशा प्रकारचे असणारे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडताना दिसतात. त्याच्यापैकी असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे, हा बॅक्टेरिया आपल्याला असणारे जे काही कर्ड जे आहे तर कर्ड्स फ्रॉम मिल्क म्हणजे दूध जे आहे तर त्या दुधापासून दही बनवण्यासाठी असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. दुसरं आपल्याला सांगता येईल ईस्ट यूज टू फर्मेंट द बॅटर ऑफ द ब्रेड. दुसरं काय सांगतं आपल्याला? ईस्ट टू फर्मेंट द बॅटर ऑफ ब्रेड. ईस्ट हे जे काही किण्व जे आहे तर त्या किण्वापासून पाव बनवण्यासाठी लागणारी जी काही फर्मेंटेशनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यासाठी ईस्ट हे त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर बॅक्टेरिया युज्ड फॉर मेकिंग अदर मिल्क प्रॉडक्ट. इतर असणारी जी काही दुधाची असणारी जी काही उत्पादनं जी आहेत तर ती तयार करण्यासाठी आपल्याला जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंचा त्या ठिकाणी वापर केला जातो. बॅक्टेरिया अँड फंगी आर युज्ड फॉर मेकिंग अँटीबायोटिक्स. काय सांगता येईल की बॅक्टेरिया अँड फंगी याचा उपयोग करून काय केला जातं तर अँटीबायोटिक्स प्रतिजैवक जे आहेत तर ती प्रतिजैवक निर्माण करण्यासाठी जीवाणू आणि असणारे जे काही फंगी याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. द बॅक्टेरिया आर इव्हन युज्ड फॉर पोल्युशन कंट्रोल. बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियाचा उपयोग अजून कशासाठी केला जातो तर आपल्याला सांगता येईल पोल्युशन कंट्रोल. की असणारं जे काही प्रदूषण जे आहे तर त्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी वापर. तर 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिले कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅक्टेरियाच्या साहाय्याने पोल्युशन कंट्रोल केलं जातं. 10वीला सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा की विच डिफरंट प्रॉडक्ट्स कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रोवेव्स. आता काय सांगितलेले की सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी बनवले जातात. तर पहा तर या ठिकाणी पहिलं आपल्याला सांगता येईल की मिल्क प्रॉडक्ट. आता मिल्क प्रॉडक्ट म्हणजे काय की दुधापासून तयार करण्यात येणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ. याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की चीज. बरोबर, सूक्ष्मजीवांचा वापर करून आपण त्या ठिकाणी चीज बनवू शकतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की कोका. काय आहे? कोका. जे काही पेय जे आहे तर ते पेय त्या ठिकाणी बनवलं जातं. त्याच्यानंतर असताना जे काही पिकल्स जे आहेत, पिकल्स म्हणजे लोणची जी आहे तर ती लोणची तयार करण्यासाठी ही जी काही लोणची जी आहे तर ती कशापासून तयार केली जातात तर मेड फ्रॉम व्हेजिटेबल्स.
व्हेजिटेबल्स जे आहेत, भाजी जे आहेत, तर त्या भाज्या ज्या आहेत तर त्या भाज्यांपासून काय केलं तर लोणचं जे आहे तर ते लोणचं त्या ठिकाणी बनवलं जातं. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल वाईन अँड अदर बिव्हरेज. नवीन आपण त्या ठिकाणी पाहिलेली पहा की वाईन अँड अदर बिव्हरेज, जी वाईन असेल किंवा इतर असणारी जी काही पेय जी आहेत तर ती पेय तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रोवेव्ह जे आहे तर त्या मायक्रोवेव्हचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की असणारे जे काही ब्रेड, जे सर्वसाधारणपणे पाव तयार करण्यासाठी आपण मगाशीच पाहिले की बेकर्स ईस्ट जे आहे तर त्या बेकर्स ईस्टचा वापर केला जातो. त्याच्यानंतर प्रोबायोटिक सबस्टन्सेस, काय सांगता येईल, प्रोबायोटिक सबस्टन्सेस याच्याविषयीची माहिती आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिली. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की कॅटल फीड, जनावरांना लागणारे जे काही खाद्य जे आहे, उदाहरणार्थ आंबोन, बरोबर, ही कॅटल फीड त्या ठिकाणी तयार करण्यासाठी. these all are produced with the help of the microwaves. आणि ही सर्वच्या सर्व असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ आपण त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साह्याने त्या ठिकाणी तयार करताना दिसतो. आता याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला पेज नंबर 77 वरचा पाहायचा आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र याच्याविषयीची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगता येईल की ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच study of enzymes related to some prokaryotes and eukaryotes, microbials, protein, applied genetics, molecular biology, etc. is performed is called applied biology. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय तर आपल्याला सांगितलंय की सम प्रोकार्योटिक्स अँड युकॅरियोटिक मायक्रोबियल्स, म्हणजे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्याच्याशी संबंधित असणारे जे काही, पहिलं आपल्याला सांगितलंय की संबंधित असणारे जे काही एन्झाइम्स असतील, विकर असतील, प्रोटीन्स असेल, प्रथिन असेल, उपयोजित अनुवंशशास्त्र आणि रेणवी जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये त्या ठिकाणी केला जातो त्या शाखेला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र त्या ठिकाणी म्हणतो. काय सांगता येईल की ब्रँच ऑफ बायोलॉजी, काय सांगता येईल की ब्रँच ऑफ बायोलॉजी, काय सांगितलं, इन विच स्टडी ऑफ, कशाचा स्टडी, स्टडी ऑफ एन्झाइम्स, स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम prokaryotic and eukaryotic मायक्रोबियल्स, म्हणजे दृश्य केंद्रकी आणि अधिकेंद्रकी अशा प्रकारचे असणारे जे काही मायक्रोबियल्स. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की असणारे जे काही प्रोटीन्स, म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही प्रथिन. त्याच्यानंतर अप्लाइड जेनेटिक्स, उपयोजित अशा प्रकारचं जेनेटिक्स म्हणजे काय तर अनुवंशशास्त्र. त्याच्यानंतर मॉलिक्युलर, काय सांगितलंय की मॉलिक्युलर बायोलॉजी, रेणवीय जीवशास्त्र.
etc. is performed is called, काय सांगता यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणता दिसतोय, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. त्यालाच आपण त्या ठिकाणी उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बरोबर. पुढे, this study is used for the society and various products like food and medicines are produced on large scale with the help of the microorganisms. की यांचा असणारा जो काय अभ्यास, जे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक मायक्रोवेव्ज, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, या सर्वांचा असणारा जो काही वापर जो आहे, तर तो वापर काय केला, तो समाज जो आहे तर त्या समाजासाठी केला जातो. आणि असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या मदतीनं फूड, अन्न, मेडिसिन्स, औषधं यासारखी असणारी जी काही उत्पादनं जे आहेत तर ती उत्पादनं काय केली जातात, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घेतली जातात. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. पुढे काय पाहिजे आपल्याला, तर त्या ठिकाणी इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी औद्योगिक सूक्ष्म जीवशास्त्र. This science is related to the commercial use of microwaves in which various economic, social and environment related processes and products are included. या ठिकाणी असणारे जे काही इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जे आहे, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र जे आहे, तर याच्यामध्ये सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित असणारं जे काही शास्त्र त्या ठिकाणी असो, याच्यामध्ये इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय की असणारं जे काही सोशल सामाजिक, आणि पुढे आपल्याला सांगितलंय एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रॉडक्ट, म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या काही प्रक्रिया असतील, उत्पादनं असतील, तर या सर्वांचा समावेश इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी औद्योगिक सूक्ष्मशास्त्र जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केला जातो. व्हेरियस मायक्रोबायल प्रोसेसेस युजफुल फॉर धिस पर्पज आर कॅरिड आउट. काय सांगितलंय की यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्म जैविक प्रक्रिया, त्याला म्हटलेलं आहे मायक्रोबायल प्रोसेसेस, सूक्ष्म जैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काय केलं, घडून त्या ठिकाणी आणल्या जातात. आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे काही इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जे आहे तर त्याची असणारे जे काही मेन फीचर जे आहे, मेन फीचर्स, आता मेन फीचर म्हणजे काय, तर त्याची असणारे जे काही प्रमुख अशा प्रकारचे असणारे जे काही पैलू जे आहेत किंवा वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य आपल्याला माहिती कशाची, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीची. आता याच्यामधलं पहिलं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे पहा की व्हेरियस प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेस. काय सांगता येईल, व्हेरियस काय सांगितलंय की व्हेरियस प्रोडक्शन with the help of fermentation processes किंवा फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे विविध अशा प्रकारची असणारी जी काही किंवा किण्वन प्रक्रिया जी आहे तर त्या किण्वन प्रक्रिया वापरून विविध अशा प्रकारची उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं त्या ठिकाणी घेतली जातात. आता कसली कसली तर आपण पाहिलेली, पहिलं आपल्याला सांगता येईल की फॉर एक्झाम्पल ब्रेड, बरोबर. त्याच्यानंतर आपण आत्ता पाहिलं तर त्याच्यामध्ये पाहिलं होतं की चीज असेल,
चीज प्रोडक्शन करायचं किंवा वाईन असेल, काही बिव्हरेज त्या ठिकाणी असतील किंवा इतर असणारे जे काही रॉ मटेरियल फॉर द केमिकल, रॉ मटेरियल फॉर केमिकल म्हणजे असणारे जे काही रसायन जे आहे तर त्या रसायनांसाठी लागणारा जो काही कच्चा माल आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, एन्झाइम्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील, मेडिसिन्स असतील. पुढे काय सांगतात आपल्याला की एन्झाइम्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील किंवा मेडिसिन्स, ही तयार करण्यासाठी म्हणजेच त्या ठिकाणी किण्वन प्रक्रिया जी आहे, फर्मेंटेशनची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर त्या फर्मेंटेशनच्या प्रक्रियेसाठी विविध उत्पादनं त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं की ब्रेड असेल, बरोबर, चीज असेल, वाईन असेल, त्याचबरोबर रसायनांसाठी लागणारं जे काही कच्चा माल रॉ मटेरियल असेल, विकर असतील, पोषक घटक असतील किंवा पोषक द्रव्य त्या ठिकाणी असतील, अन्न घटक असतील, औषध असतील, यांचं उत्पादनासाठी त्याचा वापर जो आहे तर तो वापर करण्यासाठी केला. आणि दुसरा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही मेन फीचर मध्ये सांगता येईल की यूज ऑफ मायक्रोबिव्ज फॉर द गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. काय सांगता येईल की यूज ऑफ मायक्रोबिव्ज for garbage management and pollution control म्हणजे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा उपयोग गार्बेज मॅनेजमेंट, नवीला आपण पाहिजे गार्बेज मॅनेजमेंट म्हणजेच काय तर त्या ठिकाणी कचरा जो आहे तर त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायचंय किंवा प्रदूषण नियंत्रण करायचंय. याच्यासाठी काय करतो आपण त्या ठिकाणी असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचं काय करताना दिसतो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करताना दिसतो. येते एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला त्या ठिकाणी असणारे जे काही डेअरी प्रॉडक्ट जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी दुग्धजन्य असणारी काही उत्पादनं जी आहेत तर याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.